नमस्कार मंडळी, सध्या आपण सांगोला प्रदर्शन 2026 पाहतोय. या प्रदर्शनामध्ये जुळूक गट एक आकर्षक होता का, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गटामध्ये मोठ्या संख्येने वळू बैल उपस्थित होते. आणि एक गोष्ट जर पाहायला गेलं तर बैल जेवढा समोरनं पाहणं महत्त्वाचं आहे, तेवढाच मागच्या बाजूनी किंवा आडवा सगळ्या बाजूनी पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. एखाद्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर हे त्याच्या फाउंडेशनवर अवलंबून असतं. तसंच बैलाचं देखील तसंच आहे. तुम्ही देखील निवड करत असताना किंवा घेत असताना तर एखादा बैल हा फाउंडेशन बघून त्याची पहिली निवड ही फाउंडेशनकडूनच मग पुढे गेली पाहिजे. कारण त्याच्या शरीराचा बोज असा ज्या मेन गोष्टीवर असतो तो म्हणजे पायावरती. त्यामुळे पाय हे कधीही चांगले मजबूत घट्टच असले पाहिजे. आणि 6 दाती जुळूक गटातील ही जी बैलं असतात त्यांनी वयाचा बराचसा कालावधी त्यांचा मेहनत, कष्ट, व्यायाम याच्यावरती घालवलेला असतो. आणि मालकांकडून वेगवेगळ्या पद्धतीची त्याच्या जातीवंतपणा असेल किंवा त्याच्या लाईननुसार त्याची शरीरयष्टी वेगवेगळ्या पद्धतीची पाहायला मिळते. त्यामुळं आपण वळू निवडत असताना कशा पद्धतीची शरीरयष्टी आपल्या होणाऱ्या वासराला आली पाहिजे किंवा काय, हे पाहण्याचं एक उत्तम उदाहरण आपण सध्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतो आहे, की जे आपण कायम प्रदर्शनामध्ये गेलं पाहिजे, पाहिलं पाहिजे आणि तेथे सहभाग घेतला पाहिजे. अशाच प्रकारची अधिक माहिती आपण कायम पाहणार आहोत. खिल्लार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. खिल्लार महाराष्ट्राची शान.